गौराई समोर पंढरपूर दर्शन। वराडे तालुका कराड येथे आषाढी वारीचा भव्य देखावा साकारला। वराडे तालुका कराड येथे शेट्टे कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात गौराईच्या आगमनासोबत एक विशेष आध्यात्मिक देखावा साकारत भक्ती मार्गाची आठवण जागवली आहे। शोभा प्रकाश शेट्टे सरपंच वराडे व त्यांच्या कुटुंबियांनी गौराई समोर पंढरपूरच्या प्रतिकृतीचा आणि आषाढी वारीचा जिवंत देखावा सादर करत संपूर्ण गावाचं लक्ष वेधून घेतलंय। या देखाव्यात संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथ, वारकऱ्यांची टाळ मृदुंगासह चाललेली वारी, चंद्रभागा नदीचा किनारा, विठ्ठल रुक्मिणीचे भव्य मंदिर तसेच मूळ मूर्तीची प्रतिकृती या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईनं आणि भावपूर्ण पद्धतीनं साकारल्या आहेत। संतांची मूर्ती, त्यांचे संदेश आणि भक्तिभाव वाढवणारा संपूर्ण साजशृंगार पाहून ग्रामस्थ मंत्रमुग्ध झालेत। या देखाव्याच्या तयारीसाठी शेट्टे कुटुंबियांनी 4 दिवस रात्रंदिवस मेहनत घेतली। प्रत्येक सदस्याने आपापले योगदान देत संपूर्ण संकल्पना राबवली। पारंपरिक भक्ती आणि आधुनिक सर्जनशीलतेचा संगम असलेल्या देखाव्यामुळे घरगुती गणेशोत्सव भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे। सरपंच शोभा शेट्टे, घरातील प्रमुख व्यक्ती संजय शेट्टे, शिवकुमार शेट्टे, प्रकाश शेट्टे आणि राणी शेट्टे आणि अश्विनी शेट्टे व घरातील इतर सदस्यांनी मिळून हा देखावा आम्ही केलेला आहे आणि यामुळे आमच्या घरामध्ये असे छान वातावरण निर्माण होते आणि आम्ही दरवेळेस असे वेगवेगळे प्रयत्न करत असतो दर्शवण्याचा आणि आम्हाला प्रसन्न झाल्यासारखे वाटते। गणेशोत्सव काळात विविध ठिकाणी महिलांकडून साकारले जाणारे धार्मिक व सामाजिक विषयावरील देखावे लक्षवेधी असतातच। मात्र शेट्टे कुटुंबीय दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित देखावे सादर करत असल्याने त्यांचा उत्सव गावात वेगळ्याच कौतुकाचा विषय ठरलाय। ग्रामस्थांनी तसेच महिला वर्गाने या देखाव्याचे विशेष कौतुक करत खऱ्या अर्थाने भक्ती आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारा असा हा गौरव केलाय। शेट्टे कुटुंबाचा हा उपक्रम हा नुसता एक देखावा न राहता भक्ती, एकता, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार करणारा एक आदर्श उपक्रम ठरतोय। अशा उपक्रमातूनच गावागावात वारकरी संप्रदायाचा व संत परंपरेचा वारसा पुढे नेला जातो हे विशेष। नमस्कार, मी वराडेतून राणी शेट्टे परिवारातर्फे आम्ही आषाढी दिंडी साजरी केलेली आहे। त्यामध्ये प्रथम आम्ही आळंदी ते पंढरपूर ही दिंडी साजरी केलेली आहे। त्यामध्ये आम्ही गौरी दर्शवलेली आहे, त्यामध्ये इथे जनाबाई दर्शवलेली आहे, तिथे वीणा वाजवताना एक गौरी दर्शवलेली आहे, इथे पकवाज वाजवताना आहे आणि इकडे तबला वाजवताना दर्शवले आहे। इथे आम्ही देऊळ दर्शवलेले आहे। इथून दिंडी पंढरपूरला पायी चाललेली आहे। त्यामध्ये आम्ही या रथाचं देखील साजरीकरण केलेले आहे। इकडे आम्ही चंद्रभागा नदी दर्शवलेली आहे, तिकडे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे मंदिर देखील दर्शवलेले आहे।